बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कसे आहात सर्वजण? आशा करते की तुम्ही पण ठीक असाल आणि आम्ही दोघं पण ठीक आहे। मन ठीक आहे, ठीक आहे, गुड आहे, गुड गुड आहे, गुड। तर फॅमिली, आज आम्ही ब्लॉग बनवतोय विहानसाठी। खास कोणासाठी बनवतोय? कोणासाठी? विहानसाठी। तर आज आमचा स्टडी टाइम आहे। आमचा स्टडी टाइम एका ठराविक वेळेवर कधीच नसतो। कधी आम्हाला मूड झाला तर आमचा स्टडी टाइम चालू होतो। तर आमचा बाबू आज तुम्हाला ABCD म्हणून दाखवणार आहे, हो ना? हो ना? हो ना। हां, मग ABCD म्हणून दाखवा। ABCD EFG HIJ LMN। मोठ्याने। ABCD EFG HIJ LMN OPQRSTU VWZ। एक्स कुठे गेलं? XYZ। गुड। आता काय म्हणणार? आता 1 2 3 म्हणणार ना? 1 2 3 4 5 7 9 10। 7 9 10 नाही, 1 2 3 4 म्हण। 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 9 6 7 9 10। 6 7 8 9 कुठे गेलं? 9 6 7 9 10। हां, गुड। काय लिहितो तू ह्याच्यावरती? काय लिहितो? ABCD। ABCD ही अशी ABCD असते, अशी असते ABCD। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ बनवण्याचं हे कारण आहे की मला इंस्टाग्रामला खूप लोकांच्या कमेंट येतात की असं मुलाला शिकवू नका, मुलाला चांगलं वळण लावा वगैरे वगैरे, असे खूप कमेंट येतात। तर मला त्यांना हे सांगायचं आहे की माझा मुलगा ज्या वेळेस तो वयात येईल शाळेत जायच्या, त्यावेळेस मी त्याला शाळेत घालणारच आहे, पण अदर ॲक्टिव्हिटीज पण मुलांना यायला पाहिजेत। डान्स असो किंवा अजून काही असो, मुलांना यायला पाहिजे। याचा अर्थ असं नाही की मी डान्स करते मग माझ्या मुलाला मी तेच शिकवेन आणि तेच करायला लावेन, असं काही नाही। पण भरपूर लोकांचा गैरसमज आहे की हां, आता ही डान्स करते तर मुलाला ही पण हेच शिकवेन। तर अशा कमेंट करू नका, कारण तो खूप लहान आहे। तो आत्ताशी 2 वर्षाचा आहे। 2 वर्षाचा असून तो ABCD पूर्ण म्हणून दाखवतोय, 1 2 3 10 पर्यंत म्हणून दाखवतोय। त्याचं पूर्ण नाव सांगतो, तो कुठे राहतो, जिल्हा, तालुका, हे सगळं तो सांगतो। तर मला असं वाटतं की 2 वर्षाचा मुलगा जर एवढं सांगत असेल किंवा एवढं म्हणत असेल तर ते खूप आहे त्याच्यासाठी। तो अभ्यासात तर हुशार आहेच, पण तो बाकीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण खूप हुशार आहे। तर प्लीज अशा कोणी कमेंट करू नका की त्याला शाळेत टाका, त्याला चांगलं वळण लावा, त्याला असलं शिकवू नका। हे चुकीचं आहे। मुलांना सगळं आलं पाहिजे। आता मी डान्स करत असेल तर तो मनाने मध्ये मध्ये येतो, डान्स करतो, कारण त्याला ते आवडतं। असं नाही की तो डान्स करतो म्हणजे पुढं पण जाऊन तो डान्सच करणार, शिकणार नाही वगैरे, असं काहीच नाही। त्याला आवडतं म्हणून ती गोष्ट तो करतो। अशी कितीतरी मुलं आहेत जी आता इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती इन्कम करत आहेत। त्यांचं वय पण नाही आहे, पण त्यांच्याकडे ते टॅलेंट असल्यामुळे ते खूप व्हायरल झालेले आहेत। मग हे चुकीचं नाही आहे, हे चांगलंच आहे। पैशाचा विषय वेगळा आहे, पैसे येतात, इन्कम होतो, हे विषय वेगळा आहे, पण त्यांच्याकडे जे टॅलेंट आहे ते सगळ्या लोकांना दिसतंय ना, ही चांगलीच गोष्ट आहे ना। बरोबर ना विहान? बरोबर म्हण, बरोबर। तर प्लीज मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना की अशा कमेंट कुणी करू नका की ह्याला शाळेत टाका, ह्याला चांगलं वळण लावा, ह्याला असं शिकवू नका, तसं शिकवू नका। त्याच्यासाठी जे योग्य आहे ते मी पुढे जाऊन करणारच आहे। जर माझं बोलणं कोणाला मनाला लागत असेल तर मी सॉरी बोलते, पण प्लीज असं काही कोणी कमेंट करू नका। आजचा ब्लॉग इथेच संपतो। टाटा, बाय बाय।